देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच 24 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला। जुलै 27 पासून ते 30 जुलै 2025 रोजी दरम्यान सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास टेलिफोन कॉलनीतील राहणारे उल्हास रामराव देशमुख हे नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने त्यांचे घर बंद होता। बंद घरात घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री समाधान वाघ यांनी आपली शोध पथक टीमला सूचना देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सांगितले। सूचना दिल्यानंतर शोध पथक टीमने अवघ्या काही तासात संशयित आरोपी अनमोल पाटील व सलमान मंसूरी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरी केलेला माल काढून दिला। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, देवपूर पोलीस स्टेशन। दिनांक 30/7/2025 रोजी एक फिर्याद आपल्याकडे आली होती घरफोडीची। तक्रारदार होते उल्हास रामराव देशमुख यांच्या घरात घरफोडी झाली होती। ते बाहेर गावी गेलेले होते 3 दिवसापासून। सदर घरफोडीची घटना फिर्याद आल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक देवरे साहेब तसेच SDPO श्री उपास्य साहेब यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ पथकं रवाना केली। पथकं रवाना केल्यानंतर विटा भट्टी परिसरात राहणारे अनमोल आत्माराम पाटील तसेच आरोपी सलमान शब्बीर मंसूरी यांना तात्काळ ताब्यात घेतले, त्यांची चौकशी केली आणि सदर घरफोडीमध्ये जो मुद्देमाल गेलेला होता LED 55,000 रुपयाचा TV होता, प्लस एक मोटरसायकल वाहन ज्युपिटर कंपनीची, असं दोन्ही 85,000चा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे। सदरची कामगिरी माननीय श्रीकांत दिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, माननीय श्री अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे व माननीय श्री राजकुमार उपासे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री समाधान वाघ तसेच ASI मिलिंद सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण मेहरुणकर, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र शिंदे, प्रवीण पाटील, महेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, नितीन चव्हाण, वसंत कोकणी, सौरभ कुंडे, शुभम बोरसे यांनी केली आहे।